वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञानाचा भाग 2चा तिसरा धडा सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा स्वाध्याय बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1 चा व्हिडिओ पाहिलेला आहे. आता आपण भाग 2 चा पाहूया. चला, पहिला प्रश्न काय आहे, खालील तक्ता पूर्ण करा. ओके, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन याच्याबद्दलचा हा तक्ता आहे, आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला, याची उत्तर बघूया आपण. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन असे म्हणतात आणि लैंगिक प्रजनन म्हणजे दोन जनन पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन असे म्हणतात. आता अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते, पण लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. आता हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते आणि लैंगिक प्रजनन हे सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन या दोन्हीच्या मदतीने होते. आता अलैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत जनकासारखाच असतो, पण लैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो, कारण तो दोघांचे पण गुण घेतो अर्धे अर्धे, त्याच्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. विभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. आता सर्व सजीवांमध्ये लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मिती आणि फलन याद्वारेच घडून येते. आता रिकाम्या जागा भरा. मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते. मानवामध्ये Y हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये कंद मूत्रमार्ग ही ग्रंथी समान असते. भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते. भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन हे घडून येते. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन म्हणजेच खंडीभवन प्रकारचे आहे. परागकोशातील कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. आता अख्खा परिच्छेद आहे आणि मध्ये ह्या रिकाम्या जागा होत्या त्या मी निळ्या रंगाने केलेल्या आहे. तर अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजन स्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ होते, पुनर्निर्मिती होते. पीतपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पीतपिंड तयार होते. ते इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. थोडक्यात उत्तरे द्या. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार. तर या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात सूत्री किंवा असूत्री पद्धतीने विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन आदिकेंद्रकी सजीव, आदिजीव आणि दृश्य केंद्रकी पेशीमधील तंतुकणिका आणि हरितलवके या पेशी अंगकांमध्ये घडते. विभाजन अक्षांवरून द्विविभाजनाचे पुढील प्रकार पडतात. द्विविभाजनाचे प्रकार कोणते? तर साधे द्विविभाजन. तर उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणजे तो उभा आडवा कसाही त्याचं विभाजन होते. तर जनक अमिबा असतो एक, त्याच्यामध्ये बघा त्याचं केंद्रक आहे, त्याचे दोन भाग झाले, दोन केंद्रक वेगवेगळे झाले आणि मग नवजात अमिबा असे दोन वेगवेगळे तयार झाले. आडवे द्विविभाजन उदाहरणार्थ पॅरामेशियम. पॅरामेशियममध्ये काय असतं, मधून त्याचे भाग पडतात. ते इथे बघा, आधी याचं केंद्रक वगैरे सगळ्याचे दोन भाग झालेले आणि मग दोन चिकटलेले दिसतात आणि मग दोन पूर्णपणे वेगळे झालेले पॅरामेशियम दिसतात. आता उभे द्विविभाजन उदाहरणार्थ युग्लिना. युग्लिनामध्ये उभं कट होतो बघा, उभ्या पद्धतीने. आता हे उभं आहे, ह्याच्यामध्ये केंद्रक दोन तयार झाले आणि उभ्यामधून त्याचे दोन वेगवेगळे तयार झालेले आहेत. बहुविभाजन. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा आणि तत्सम एक पेशी गोलाकार होतात आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतात. अशा कोणत्याही कवचबद्ध सजीवाला पुटी म्हणतात. ओके, प्रथमतः पुटीमध्ये फक्त केंद्रकाच्या अनेक वेळा होणाऱ्या सूत्री विभाजनाने अनेक केंद्रके तयार होतात.
मग पेशी द्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा त्या पुटीत तयार होतात. तर इथे बघा काय, हा अमिबा आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये वेगवेगळे छोटे 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 केंद्रक तयार झालेले आहेत आणि बाहेर हे कडक कवच आहे. ओके, याला पुटी म्हणतात. आणि नंतर ते फुटून सगळे छोटे छोटे अमिबा बाहेर पडलेले आहेत. अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. कलिकायन. एकपेशीय किण्व जनकपेशीमध्ये सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. जनकपेशीच्या पृष्ठभागावर एक बारीकसा फुगवटा येतो, तो म्हणजेच कलिका होय. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात पेशी म्हणून वाढू लागते. बघा, आता हा जनक किण्व पेशी आहे, इथे एक फुगवटा आलेला आहे, त्यात 2 केंद्रक तयार झाले आणि मग नवजात किण्व असे वेगवेगळे 1 2 3 4 असे तयार झालेले आहेत. आता हा प्रश्न, IVF ही संकल्पना स्पष्ट करा. ओके, आता IVF म्हणजेच काय, तर इन विट्रो फर्टिलायझेशन या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते. तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात आलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते. आता प्रश्न, लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? तर लैंगिक आरोग्य राखण्यासाठी घ्यावयाची काळजी: गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे, मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांनी आपल्या जननेंद्रियाची स्वच्छता ठेवावी, लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या रोगांचा संसर्ग होईल अशी धोक्याची परिस्थिती टाळावी आणि लैंगिकतेशी संबंधित बाबींच्या शास्त्रीय स्वरूपाच्या माहितीचा अभ्यास करावा. हे ते बारबी चुकून झाले ते बाबींचे आहे. ओके, आणि शास्त्रीय माहितीचा अभ्यास करायचा, हे महत्त्वाचं आहे. तर आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. तर यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या, इथे चुकून झालेले प्रिंटिंग मिस्टेक, स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात. आर्तव चक्राचे पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन या 4 संप्रेरकांद्वारे नियंत्रण होते. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक सवते. इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्थराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते, यालाच अंडमोचन म्हणतात. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्ट्रॉन निर्मिती करणारी पीतपिंड तयार होते. आता प्रोजेस्ट्रॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्थरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्थर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. जर अंडपेशीचे फलन 24 तासात झाले नाही तर पीतपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. त्यामुळे इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्थराचा ऱ्हास होण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्थरातील उती आणि अफलित अंडपेशी व रक्त योनिमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मोठ्या प्रमाणात होणारा हा रक्तस्राव साधारण 4 ते 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्राव, मासिक पाळी असे संबोधतात. आता पाचवा प्रश्न, लैंगिक प्रजननातील मात्यापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो. हे विधान उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. तर बघा, लैंगिक प्रजननात स्त्री युग्मक आणि पुयुग्मक अशा 2 जनकपेशींचा सहभाग असतो. नर जनकाकडून येणाऱ्या पुयुग्मकाचा मादी जनकाकडून येणाऱ्या स्त्री युग्मकाशी संयोग होऊन युग्मनज तयार होतो, जो नंतर भ्रूणात विकसित, इथे भ्रूणात आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, इथे भ्रूणात विकसित होऊन नवजात जीव तयार होतो. मातापित्याकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्याचा DNA नवीन संततीत जातो, त्यामुळे त्याचे गुणधर्म मातापित्याप्रमाणेच असतात. आता नामनिर्देशित आकृत्या काढा. मानवी पुरुष प्रजनन संस्था, तर ही आकृती नीट पाहून घ्या, अशी काढा आणि नावं पण तुम्हाला व्यवस्थित द्यायची. तर नावांमध्ये पण गडबड नाही करायची, तुम्हाला पाठ करावी लागणार आहे. मानवी स्त्री प्रजनन संस्था, बघा, अंडनलिका, अंडाशय, गर्भाशय, योनी, हे सगळं नीट आपल्याला काढायचं आहे परीक्षेत. आर्तवचक्र, ओके, तर आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र याची आकृती आहे. नावे द्या.
7वा प्रश्न, पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. तर पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक आणि टेस्टोस्टेरॉन. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके. तर प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ही स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके आहेत. ओके, ही नावं नीट लक्षात ठेवा. ई, जुळ्यांचे प्रकार. तर एकयुग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. कोणतेही 2 लैंगिक रोग, सायफिलिस आणि गोनोनिया. 8वा प्रश्न, दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावरती अवलंबून असते. या विधानाची सत्यता किंवा असत्यता सकारण स्पष्ट करा. तर दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. हे विधान सत्य आहे, कारण मानवी पुरुषांमध्ये 23व्या गुणसूत्रांच्या जोडीमध्ये एक्स गुणसूत्र आणि वाय गुणसूत्र ही 2 असमान गुणसूत्रे असतात. ओके, तर स्त्रियांमध्ये 23व्या गुणसूत्राच्या जोडीमध्ये दोन्ही एक्स गुणसूत्रेच असतात. ओके, सर्व मुलांना आपल्या आईकडून अनुवंशाने एक्स हे गुणसूत्र मिळते, तर दुसरे गुणसूत्र हे त्याच्या पित्याकडून अनुवंशाने मिळते. ओके, म्हणजे पित्याकडून जर एक्स गुणसूत्र आलं तर एक्स एक्सची जोडी होणार आणि मुलगी होणार, आणि पित्याकडून जर वाय गुणसूत्र आलं तर एक्स वायची जोडी होणार आणि मुलगा होणार. ओके, तर फलनाच्या वेळी जर पित्याकडून अनुवंशाने एक्स गुणसूत्र आले तर होणारे बाळ ही मुलगी असते, आणि अनुवंशाने वाय गुणसूत्र आले तर होणारे बाळ ही मुलगा असते. अशा प्रकारे दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. बघा, इथे ही आकृती दिलेली ही पण नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. तर शाकीय प्रजनन हा वनस्पतींमधील अलैंगिक प्रजननाचा प्रकार असून त्यात मूळ, खोड, पाने आणि मुकुल यांसारख्या शाकीय भागांपासून नवजात वनस्पतीची निर्मिती होते. शाकीय प्रजननातून निर्माण झालेल्या वनस्पती या जनक वनस्पतींसारख्याच असतात, कारण त्या एकाच जनकापासून निर्माण झालेल्या असतात. ही प्रक्रिया बटाट्यामध्ये दिसून येते, ज्यात बटाट्याच्या कंदावरती आलेल्या डोळ्यापासून नवीन वनस्पती विकसित होते, किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवरती आलेल्या मुकुलांपासून नवीन वनस्पती विकसित होते. पानफुटीत झाड बघित असेल तर तुम्हाला माहीत असेल की पानफुटाच्या कडांवरती तुम्हाला छोटी छोटी कोंब दिसतात, हलकी हलकी पानं दिसतात. नंतर जर ते पान आपण जमिनीवरती ठेवलं तर मग वेगवेगळी रोपं तयार होतात. ओके, ही सगळी त्याच्या एकच गुण घेऊन येतात, कारण ते त्यांचा जनक एकच असतो. ऊस, गवत यांसारख्या वनस्पतीमध्ये पेरावरती आलेल्या मुकुलाच्या मदतीने पण शाकीय प्रजनन होते, आणि गाजर मुळा या वनस्पतीमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. आता प्रश्न 10वा, भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. तर भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन म्हणजेच IVF, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानामुळे अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते. आता भाडोत्री मातृत्व, काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीने अपत्यप्राप्ती करता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचे काचनलिकेत त्या स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेल्या भ्रूणाचे दुसऱ्या साधारण गर्भाशय असलेल्या स्त्रीच्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. आता काचनलिकेतील फलन म्हणजेच IVF या तंत्रज्ञानामध्ये काचनलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते, आणि नंतर तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशीचे अल्प प्रमाणात अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर काचनलिकेतील फलन हे तंत्र वापरूनही अपत्य प्राप्ती करता येते. आता वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. गरजवंत दाम्पत्यांची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीच्या अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते, आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. आता वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. तर वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया, तर ही नीट बघून घ्या आकृती. कुक्षिवृंत, अंडाशय, पुयुग्मक, परागकण, परागनलिका, बीजांडे, बघा प्रतिपदस्थ पेशी. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक
एकक आहे. फुलात पुयुग्मक आणि पुल्लिंगी दल तर जायांग आहे स्त्रीलिंगी दल असते. फुलाचे स्त्रीलिंगी प्रजनन अवयव ज्यातून स्त्रीयुग्मकाची निर्मिती होते त्याला स्त्री केसर असे म्हणतात. प्रत्येक स्त्री केसरच्या मुळाशी एक अंडाशय असते. या अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. पुकेसर हा फुलाचा स्त्रीलिंगी प्रजननांग असून त्यातून पुयुग्मकाची निर्मिती होते. वनस्पतीतील लैंगिक प्रजननात परागीभवन परागगण ही प्रमुख बाब असून यामध्ये परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवरती स्थानांतरित होतात. परागणाच्या वेळी कुक्षी चिकट बनलेली असते. या चिकट कुक्षीवरती परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात आणि त्यापासून एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते व भ्रूणकोशातील अंडापेशीजवळ सोडते. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो, तर दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणकोश तयार होतो, म्हणून याला विफलन म्हटले जाते. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये त्याची वाढ होऊन नवीन रोपटे तयार होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा हे मला कमेंटमध्ये कळवा. ओके, जर तुम्ही मला कळवलं तर मी लवकर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.